यावर्षी पाऊस वारंवार चकवा देतोय। हवामान खात्याकडून ग्रीन अलर्ट जाहीर झाला असला तरी पावसाच्या जोरदार सरी कोसळतात आणि पावसाळा अजून संपलेला नाही याची जाणीव होते। आज दिवसभर अशीच परिस्थिती होती। अचानक पावसाची जोरदार सर पडून जायची आणि थोडा वेळ उघडीप असायची, पण दिवसभर रस्ता काही कोरडा झालाच नाही। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 7.91 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 22 फूट आहे। तर पुढील 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट आहे। सकाळपासून कुंद आणि ढगाळ हवामान असताना दिवसभरात थांबून थांबून पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी कोसळल्या। यावर्षी पावसाच्या सरींची घनता अधिक आहे, त्यामुळे बऱ्याचदा पाऊस सुरू झाला की हवेची दृश्यमानता कमी होते। ज्याप्रमाणे धुकं पसरल्यावर वातावरण होतं तसंच वातावरण पावसाच्या सरींमुळे होतंय। आज दिवसभरात अखंड पाऊस नसला तरी रस्ते काही कोरडे झाले नाहीत। पावसाची चिकचिक कायम असल्यानं पावसाळ्याचा फील अखंड आहे। दरम्यान गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 7.91 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 42.9 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय। सायंकाळी 7 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 22 फुटांजवळ होती, तर जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली आहेत। आज राधानगरी धरणाचा एक दरवाजा खुला होता आणि 2828 क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू होतं। जिल्ह्यातील 9 धरणांमध्ये 100% पाणीसाठा झाला असून अन्य 8 धरणांमध्ये 75%पेक्षा अधिक पाणीसाठा आहे। अशाच पद्धतीनं पावसाची रिपरिप चालू राहिली तर महिनाअखेरपर्यंत सर्व धरणं 100% भरतील असा अंदाज आहे।